हाय मंडळी, तर मी बनवणार आहे आज मंचुरियन. पत्ताकोबी होती तर म्हटलं आता बनवायचं आहे मंचुरियन, तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. तर मग दाखवते मी कसं बनवते मंचुरियन. तर मी पत्ताकोबीचे पूर्ण साल काढून घेतले आणि ते धुवून घेतले, कारण की त्याच्यावरती गंदगी राहते. म्हणून मी पूर्ण धुवून घेतली आणि मग चॉपरमधून काढून घेते. आणि मग शिमला मिरची घेतली, ते पण अशी बारीक बारीक थोडीशी कापून घेतली. कांद्याची पात होती, ती पण बारीक एकदम कापून घेतली. आणि घेतली एक प्लेट, त्यामध्ये अद्रक आणि लसूण तो पण एकदम बारीक किसून घेतला. आणि ते पत्ताकोबीचं जेवढं पण पाणी होतं निघलेलं ते पूर्ण काढून घेतलं आणि ते सर्व एकामध्ये मिक्स केलं. आणि ते पूर्ण एका कटोऱ्यामध्ये काढून मिक्स केलं. त्यामध्ये हिरवी मिरची टाकली, कॉर्नफ्लॉवर टाकला आणि मैदा टाकला. ते पण चांगलं चाळून घेतलं आणि मग टाकलं. आणि त्यामध्ये थोडीशी मिरी पावडर बनवून घेतली आणि ते टाकली. मीठ टाकलं चवीनुसार आणि लाल तिखट टाकलं, आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं. आणि सर्व काही एकदम मिक्स करून घेतलं एकजीव होईपर्यंत. आणि त्यामध्ये पाणी काही टाकलं नाही, तसंच पीठ मळून घेतलं, कारण की त्या गोबीलाच पाणी सुटलेलं होतं. मला त्यामध्ये गाजर आवडतं टाकलेलं, पण गाजर अवेलेबल नव्हतं, म्हणून मग फक्त पत्ताकोबीचेच मंचुरियन बनवले होते. आणि त्याची बाइंडिंग पाहिली कशी होते, गोल होतात का, तर गोल बनवून घेतले. मग मी त्याचे बॉल पूर्ण याचे बॉल बनवून घेतले आणि तेल तापायला ठेवलं. त्या तेलामध्ये पाहिलं थोडंसं तुकडा टाकून तेल तापलं की नाही तापलं तर. आणि त्यामध्ये सर्व ते बॉल बनवून ते तळून घेतले आणि थोडेसे पण खाली चिकटले नाही, काही नाही. एकदम मस्त असे तळले गेले. बघ किती मस्त दिसतात ते मंचुरियन, एकदम चांगले असे वाटते. तसेच खाऊन घ्या का. पूर्ण मंचुरियन ते तळून घेतले आणि प्लेटीमध्ये काढून घेतले. जास्त पण लालसर होऊ नाही दिले, कारण की ते जास्तच जळतात. आणि हे घेतलं होतं मी डायरेक्ट रेडीमेड पॅकेट, कारण की माझ्याजवळ सॉसेस काही अवेलेबल नव्हते आणि एवढे मोठे तयार झाले होते मंचुरियन्स. आणि त्यामध्ये थोडंसं मग मी अद्रक टाकून घेतलं, लसूण टाकून घेतला तेलामध्ये. आणि लसूण अद्रक चांगलं तेलामध्ये झालं की चव चांगली लागते. पण मग ते पण चांगलं होऊ दिलं. त्यामध्ये कांदा टाकला आणि शिमला मिरची टाकली, ते पण मिक्स केलं चांगलं, थोडंसं हाय फ्लेमवरती, कारण की त्याच्यामध्ये थोडासा कच्चापणा राहायला पाहिजेत. मग ते पण होऊ दिलं. आणि त्यामध्ये पत्ताकोबी पण टाकून दिली. चिंग्स चायनीज मंचुरियन ग्रेव्हीचं मी पॅकेट घेतलं होतं, ते पण एका कपामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं. ते पण चांगलं मिक्स केलं, त्याची स्लरी चांगली बनवून घेतली, कारण की माझ्याजवळ ते सॉसेस नव्हते म्हणून. आणि त्या ग्रेव्हीच्या याच्यामध्ये मी मिरी पावडर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि ते चांगलं फिरवून घेतलं. आणि त्यामध्ये बनवलेली ती चिंग्स चायनीजची स्लरी ते पण टाकून घेतली, ते पण चांगलं होऊ दिलं. सध्या ती ग्रेव्ही कशी तरी दिसत होती, पण शिजल्यावरती एकदम मस्त दिसत होती. ते चांगलं त्या ग्रेव्हीला होऊ दिलं, कारण की घट्टसर होऊ द्यायची होती ना ती ग्रेव्ही, म्हणून मग तिला होऊ दिली. आणि त्यामध्ये मग आपले बनवलेले मंचुरियन्स ते पण टाकून घेतले आणि त्याला पण मस्त चांगलं फिरवून घेतलं. त्या ग्रेव्हीचं टेक्स्चर किती चांगलं आलं होतं असं वाटत होतं की खाऊनच घ्या का. पण काय करू शकतो, जर लोक मंचुरियन टाकत नाही तोपर्यंत खाल्ल्या काही जात नाही. त्यामध्ये कांद्याची पात पण टाकून घेतली मी आणि ते चांगलं फिरवून घेतलं आणि झाले आपले मंचुरियन तयार. वरून पण मला थोडीशी मिरी पावडर टाकूनच आवडते खायला. एकदा तुम्ही पण ट्राय करून पाहायचा. जास्त सामग्री काही लागत नाही, जे अवेलेबल असलं त्या सामानापासूनच आपण मंचुरियन बनवू शकतो. दिसत आहेत ना टेस्टी असे मंचुरियन.